हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओचा थंबनेल टायटल पाहून तुम्हाला कळलंच असेल याचा व्हिडिओ मी कशावरती बनवते. तर हो, आता माझा 8वा महिना संपत आला आहे. तर पहिल्या महिन्यापासून ते 8व्या महिन्यापर्यंत मला कोणते कोणते सिम्पटम्स जाणवले तर ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि सर्व सिम्पटम्स एका नोटबुकमध्ये मी लिहून काढलेत, एकही सिम्पटम्स राहायला नको म्हणून. तर स्टेप बाय स्टेप सगळे सिम्पटम्स मी तुम्हाला शेअर करते. आणखी इथे एक गोष्ट मी क्लिअर करेल, तर ती म्हणजे मुलगा आणि मुलगी असा भेदभाव तरी आपण ह्या पिढीने बाळगायला नको. आतापर्यंत जुने लोक आहेत त्यांचं चालायचं की मुलगाच पाहिजे मुलगीच पाहिजे. अजूनही आपल्या घरामध्ये तशी लोक आहेत. तर मी इथे सांगेल त्यांना इग्नोर करा. त्यांचा विचार करून आपली ही 9 महिन्याची सफर आहे तर त्यांच्यामुळं ती खराब नको व्हायला. त्याच्यामुळे त्यांना वेगळंच मनातून काढूनच टाका आणि मस्त ही सफर. अगदी वाईट अनुभवसुद्धा येत असतात. भरपूर अनुभव ह्या 9 महिन्यामध्ये आपल्याला आई म्हणून येत असतात. तर त्या त्याच्यामधून आनंद पण भरपूर मिळतो. जेव्हा आपल्या बाळाची हालचाल होत असते त्याच्याने भरपूर आनंद आपल्याला होत असतो. आणखी दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की जे माझे सिम्पटम्स आहेत आणि तुम्ही गरोदर आहात, सेम माझ्यासारखे सिम्पटम्स तुम्हाला सुद्धा आहेत. 1 महिन्याने तर माझी डिलिव्हरी होईलच, मला कळेल काय झाले तुम्हाला सुद्धा मी शेअर करेलच. पण जे मला सिम्पटम्स आहेत आणि तुम्हाला सुद्धा आहेत आणि मला जे झालं आहे ते तुम्हाला होईल असं नाही. कारण की आपल्या आजूबाजूला जे आपल्यापेक्षा वयाने मोठे असणारे माणसं किंवा मित्र मैत्रिणी हे सगळे सांगत असतात. पिढ्यानपिढ्या ज्या गोष्टी चालत आलेत त्याच आत्तासुद्धा तशाच चाललेत की बाबा असं पोट आलं की असं होणार, तसं आलं की तसं होणार. तर तसं नसतं. जे हे गॉड गिफ्ट आहे, जे देवाच्या मनामध्ये आहे तेच आपल्याला मिळेल. त्याचा स्वीकार करणं हे आपलं काम आहे. त्याला वाढवणं, त्याला चांगलं शिक्षण देणं, त्याच्यावरती चांगले संस्कार करणं. आपली फक्त एकच इच्छा आपण ठेवायची की बाळ होणार आहे ते सुदृढ, निरोगी, हुशार, बुद्धिमान असंच व्हावं. ही अपेक्षा ठेवून चांगले विचार करून आपल्याला बाळाला जन्म द्यायचा आहे. तर चला आता आपण पहिला सिम्पटम्स पाहूया. पहिला सिम्पटम्स म्हणजे जर तुम्हाला थकवा जाणवत असेल, उलटी येत असेल, मळमळत असेल, सारखं झोपावंसं वाटत असेल, काही काम करण्याची इच्छा होत नसेल तर ही लक्षणं मुलगीची असतात. तर आता मुलगीने खातं खोललं आहे. मला ह्या सगळ्या गोष्टी 2ऱ्या महिन्यापासून ते 4थ्या महिन्यापर्यंत जाणवत होत्या. काहीही खायची इच्छा होत नव्हती. कारण की मी माझ्यावरून सांगते, मला कोणतीही गोष्ट बघितली की तोंडाला पाणी सुटतं, माझी जी आवडीची गोष्ट असेल ती. आणि त्यावेळेस ती समोर दिसली तरी मला कसं तरीच होत होतं, खाण्याची इच्छा काही होत नव्हती. त्याच्यामुळे असं म्हणतात की मळमळ, उलटी होणं, थकवा येणं, सारखं झोपावंसं वाटणं ही लक्षणं मुलगीची असतात. तर आता मुलीने खातं खोललं आहे. 1 पॉईंट जातो आहे मुलगीला. चला आता आपण दुसरा पॉईंट बघूया. आईची स्किन म्हणजे गरोदरपणामध्ये आपल्या स्किनवरून सुद्धा लोक तर्कवितर्क लावतात. पिंपल्स येत असतील किंवा चेहरा कोमजला असेल, नर्वस चेहरा झाला असेल तर असं म्हणतात की मुलगी जर गर्भामध्ये असेल तर त्या आईचं सौंदर्य चोरते. असं मी भरपूर यूट्यूबला व्हिडिओसुद्धा पाहिलेत आणि गुगलला सुद्धा वाचलं आहे. तर माझी स्किनवरती काही पिंपल्स वगैरे आले नाहीत. कोमजल्यासारखा चेहरा झाला आहे पण चेहरा क्लीनच आहे, म्हणजे पिंपल्स नाही, काही नाही, डागधब्बेसुद्धा नाही आहेत, असं काही मला जाणवलेलं नाही आहे. तर हा पॉईंट जातो आहे मुलग्याला. मुलग्याने सुद्धा खातं खोललं आहे. आता आपण 3रा पॉईंट पाहूया. हार्टबीट. तर असं बोलतात की 140च्या वरती जर हार्टबीट असेल तर ती मुलगीची लक्षणं आणि 140च्या आतमध्ये असेल तर ती मुलग्याची लक्षणं असतात. तर माझं सांगायचं झालं तर पहिल्या सोनोग्राफीमध्ये माझं हार्टबीट 170 होतं. 2ऱ्या सोनोग्राफीमध्ये 162 आणि आता 8व्या महिन्यातली सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये 142. असं तिन्ही टायमाला वेगवेगळं आलं आहे पण 140च्या वरती आलं आहे. तर हा सुद्धा पॉईंट जातो आहे मुलगीला.
2 पॉईंट मुलगीचे झालेत, मुलग्याचा 1 झालाय. आता पुढचा पॉईंट, चौथा पॉईंट मी तुम्हाला सांगते. आपल्या युरिनचा रंग जर पिवळा असेल तर ते मुलग्याची लक्षणं असतात आणि नॉर्मल पिंक किंवा व्हाईट कलर येत असेल तर ती मुलगीची लक्षणं असतात. तर अगदी सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत माझी पिवळी युरिन कधी झालीच नाही. व्हाईट आणि पिंक या कलरमध्येच युरिन मला होते, त्याच्यामुळे हा सुद्धा पॉईंट जातो मुलगीला. 5वा पॉईंट, आपला पोटाचा आकार. तर तुम्हाला माझ्या पोटाचा आकार बघून तुमच्या कमेंट यायला सुरुवात झालीच, त्याच्यावर मला कळतं. आणि मी सुद्धा सांगते, मी सुद्धा यूट्यूबमध्ये भरपूर व्हिडिओ बघितलेत सिम्पटम्सचे, किंवा आपल्या आजूबाजूला जी माणसं वावरत असतात, माणसं म्हणजे महिला, माणसं कोणी सांगताना मी नाही पाहिलं, पण महिला बोलत असतात की बाबा हिचं अगदी वरून पोट आहे गोल आकार, तर ती मुलगी होते. आणि नाभीपासून असं खालच्या साईडला जर वरती पोट आलं असेल तर तो मुलगा. तर माझं अगदी वरून गोल पोट आहे, तर हा सुद्धा पॉईंट जातोय मुलगीला. फक्त मुलग्याचा 1 पॉईंट झाला आहे, बाकी सगळे मुलगीचे. चला आता पुढचा 6वा पॉईंट मी तुम्हाला सांगते. हातपाय सतत थंड राहणं. तर हातपाय माझे सतत थंड आहेत, कारण का इथे थंडी असल्यामुळे हातपाय माझे थंडच राहतात. आणि जर असं बोलतात हातपाय जर थंड असतील तर तो पॉईंट मुलग्याला जातो, म्हणजे मुलग्याची लक्षणं. तर आता हा दुसरा पॉईंट गेला आहे मुलग्याला. आता 7वा पॉईंट, असं बोलतात की आपली जी सकाळची युरिन असते तर ते एका भांड्यामध्ये घ्यायचे आणि त्याच्यामध्ये 1 चमच सोडा घालायचा. सोडा घातल्यानंतर जर त्या युरिनला बुडबुडे फुटले तर ती मुलगीची लक्षणं असतात. आणि त्याला बुडबुडे नाही फुटले, नॉर्मल काहीच नाही रिॲक्शन झाली, तर ते मुलग्याचे. तर रिॲक्शन झाली होती, बुडबुडे फुटले होते, हा सुद्धा पॉईंट जातो मुलगीला. 8वा पॉईंट सांगते. जर आपल्या पोटावरती नाभीपर्यंत लाईन असेल तर ती मुलगीची लक्षणं, आणि पूर्ण ती लाईन अगदी वरपर्यंत जर गेली असेल तर ती मुलग्याची लक्षणं. तर माझी लाईन नाभीपर्यंतच आहे, हा सुद्धा पॉईंट जातो मुलगीला. मुलग्याचे 2च पॉईंट झालेत. आणखी पुढचा पॉईंट सांगते तुम्हाला, काय काय खावंसं वाटतं. तर सुरुवातीला मी सांगितलं मला काहीच खावंसं वाटत नव्हतं, पण आता मला खावंसं वाटतं, सगळ्या गोष्टी खाव्याशा वाटतात. पण आता मी पंजाबमध्ये आहे आणि मला आपले महाराष्ट्रातले सगळे पदार्थ खावेसे वाटतात, आणि गोड पण आणि तिखट पण. वडापावसुद्धा मला भरपूर आवडतो, पुरणपोळी ही सुद्धा भरपूर आवडते. तर आपल्याकडचे पदार्थ मला खावेसे वाटतात. आणि बाकी नॉर्मल म्हणजे मला पेस्ट्री जास्त खावेशी वाटते, केक खावासा वाटतो. गोडमध्ये फक्त मला केक आणि पेस्ट्री खावेशी वाटते. बाकी तिखट मिरची भरलेली वगैरे ते सुद्धा खावंसं वाटतं. असं काही नाही आहे की मला काय खावंसं वाटत नाही आहे, सगळ्या गोष्टी खाव्याशा वाटतात. तर आता ते तुम्हीच सांगा हा पॉईंट कोणाला जातो आहे. पुढचा 9वा पॉईंट, जर गरोदरपणामध्ये आपलं वजन भरपूर वाढत असेल तर असं म्हणतात गर्भामध्ये मुलगी आहे, मुलगी असली की वजन खूप वाढत जातं, आणि मुलगा लहान असतो त्याचं वजन काही वाढत नाही. तर माझं वजन रुद्राच्या टायमाला माझं 62 किलो वजन होतं आणि डिलेवरीपर्यंत 77 किलो झालं होतं. आणि आता ह्या टायमाला 68 किलो 67 किलो स्टार्टिंगला होतं, आणि आता 78 किलो माझं वजन झालेलं आहे. म्हणजे 10 किलो इतकं वजन वाढलं आहे. तर सांगू शकत नाही किती वजन मुलग्यासाठी आणि मुलगीसाठी, त्याच्यामुळे हा पॉईंट मला काही माहिती नाही, पण वजन माझं 10 किलो वाढलं आहे. आणि आता पुढचा पॉईंट सांगते. रुद्राने सांगितलं माझ्या, तीसुद्धा असे सिम्पटम्स बघत असते, मी बघते तेव्हा. तर ती असं म्हणते, जर गर्भारपणामध्ये आई ॲक्टिव्ह असेल, अगदी 9व्या महिन्यापर्यंत सगळ्या गोष्टी करण्याची इच्छा असेल तर मुलगी ॲक्टिव्ह असते, म्हणून आईसुद्धा ॲक्टिव्ह असते. तर आई ॲक्टिव्ह असले की गर्भामध्ये मुलगी आहे असं तिचं म्हणणं आहे. आणि मुलगा आळशी असतो, सारखं झोपावंसं वाटतं, तर मग गर्भामध्ये मुलगा आहे असं तिचं म्हणणं आहे. तर मी इथे सांगेल, मला
आता थंडी आहे म्हणून की काय माहिती नाही, पण मला सतत झोपावंसं वाटतं, पण झोप काही लागत नाही, पण नुसतं पडावंसं वाटतं. तर आता तुम्ही सांगू शकता नक्की काय ते. आणि 1 महिन्यानंतर आपल्याला कळणारच आहे की मुलगा आहे की मुलगी ते. देवाकडे फक्त एकच इच्छा आहे की जे काही माझ्या पदरामध्ये घालशील ते सुदृढ, निरोगी, हुशार, बुद्धिमान आणि सर्व गुण संपन्न, सर्व अवयव परिपूर्ण असले पाहिजेत, हीच इच्छा. आणि सगळं व्यवस्थित होऊ दे. बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ मी इथे समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.